आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। नागालँडमधील राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीत प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादीकडून याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। 2023च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 7 जागा जिंकत राष्ट्रवादी नागालँडमधील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता आणि आता या 7ही आमदारांनी अजित पवारांची साथ सोडलेली आहे। मधल्या काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते। त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती। त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो। त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे। ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतरबंदी कशी होईल, त्याच्यामध्ये 2/3 वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू। बघा हे नागालँडचा आमदार कधी पवार साहेबांकडे बघा हे नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम इकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही। फार लहान राज्य आणि इथे महाराष्ट्राचा आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो। आंध्राच्या कमी मतदान असतं, पैसे देऊन सरळ मतं विकत घेतली जातात। पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात। त्याचा राजकीय